Good morning all of you. In this video we are going to see the first chapter, reproduction in lower and higher plants. So reproduction is production of young ones like parents. सिंपल मिनिंग आहे रिप्रोडक्शनची. रिप्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन ऑफ यंग वन्स जे पॅरेंट्स सारखेच असतात. ठीक आहे. सो इट इज an essential process as it lead to continuation of species as well as maintain the continuity of life. मीन्स लाईफला कंटिन्युएशनमध्ये राहण्यासाठी किंवा स्पीसीजला कंटिन्युटीमध्ये राहण्यासाठी रिप्रोडक्शन होणे गरजेचं आहे. म्हणजे जर काही कारण असतं, जर एखाद्या स्पीसीमध्ये रिप्रोडक्शन जर स्टॉप झालं असेल तर जेव्हा तो लास्ट ऑर्गॅनिझम डेड होईल तेव्हा ती स्पीसी तिथे नष्ट होऊन जाईल किंवा एक्झिस्ट होऊन जाईल. त्याचप्रकारे लाईफ जेव्हा आतमध्ये एक्झिस्ट झालं तेव्हापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा इव्हॉल्व झाले आणि या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर कुठेतरी काही कारण असतात, जर रिप्रोडक्शन झालं नाही तर शेवटी जेव्हा एक शेवटचा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड होईल तेव्हा मात्र लाईफसुद्धा एक्झिस्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे लाईफला अस्तित्वात ठेवण्यासाठी आणि एखाद्या स्पेसीला सुद्धा अस्तित्वात ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन होणे गरजेचं आहे. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट हॅज देअर ओन मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड ऑल दिस मेथड ऑफ रिप्रोडक्शन is coming in the following two steps or two categories. First one is asexual reproduction and second category आहे sexual reproduction. And in this lesson, first are we going to see the asexual reproductions. Okay. So asexual reproduction. Asexual reproduction does not involve of fusion of two compatible gametes or sexes. Okay. तर रिप्रोडक्शन म्हणलं की त्याच्यामध्ये कॅमेटचं फ्युजन येतेच, तुला माहीत आहे. पण हे अशा प्रकारचं रिप्रोडक्शन आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे दोन गॅमेटचं फ्युजन होत नाही किंवा दोन सेक्स सेल्सचं फ्युजन होत नाही. तर याच्यामध्ये एकाच ऑर्गॅनिझमपासून रिप्रोडक्शन होत राहते. ठीक आहे. सो इट इज अ प्रोसेस resulting into production of genetically identical progeny from
single organism and from the organism inheritance genes from parents. Okay. And such a morphological and genetically identical individuals are called clone. Okay. सेक्शुअल रिप्रोडक्शन अशी प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये या प्रोसेसच्या रिझल्टमध्ये अशा प्रकारचे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतात की ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात. त्यांचे जेनेटिक मटेरियल जे आहे ते त्यांच्या पॅरेंट्ससोबत एकदम 100% सिमिलर असते आणि त्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे की इज अ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी म्हणजे चिल्ड्रन्स. ओके. त्या प्रोसेसमध्ये अशी प्रोजेनी तयार होते की ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात आणि जनरली रिप्रोडक्शन हे दोन ऑर्गॅनिझमच्या मेल अँड फिमेल गॅमेटच्या फ्युजनमुळे होत असते. पण हे जे रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे फक्त एका सिंगल ऑर्गॅनिझमपासूनच होते आणि जे काही जीन्स आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये ते सर्व जीन्स त्या पॅरेंट्सकडून इनहेरिटन्स केलेले असतात. असा जर कोणी इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस होत असेल जो मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली त्यांच्या पॅरेंट्ससोबत जर आयडेंटिकल होत असेल तर त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या प्रोजेनीला क्लोन्स म्हणतात. ठीक आहे. तर त्यामुळे गोष्ट लक्षात येते की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये क्लोन्स तयार होत असतात जे 100% जेनेटिकली आयडेंटिकल असतात. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारे रिप्रोडक्शन होत असते आणि त्याच्यातल्या काही मेथड्स जे आहेत काय वेव्स ऑफ रिप्रोडक्शन आहेत ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेशन. So in the fragmentation, multicellular organism break down into the small fragments, and every fragment is capable to develop into the new individuals. Okay. So base example of fragmentation is the Spirogyra. Okay. ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ही मेथड जी आहे ती मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होत असते. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम हा फ्रॅगमेंट्समध्ये डिवायडेड होतो आणि प्रत्येक फ्रॅगमेंटमध्ये एक नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. ठीक आहे. नेक्स्ट जी आहे ती आहे बडिंग. बडिंगची मेथड आहे ही सुद्धा पर्टिक्युलरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होत असते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे ईस्ट. So in this method of the asexual reproduction is mainly occur in the unicellular yeast, and when this yeast is coming into favorable condition, it start to produce the outgrowth that we call as the buds. When these buds are separate from their parents' body, each bud is developed into the new individuals, means new yeast cells. The second टाइपची जी मेथड आहे रिप्रोडक्शनची बडिंग, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ईस्ट. आणि बडिंग हे पर्टिक्युलरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होत असते. याच्यामध्ये जेव्हा हे ऑर्गॅनिझम हे फेवरेबल कंडिशनमध्ये येतात तेव्हा ते त्यांच्या बॉडीवरती आउटग्रोथ प्रोड्यूस करतात, म्हणजे बर्ड प्रोड्यूस करतात. आणि जेव्हा हे बर्ड डेव्हलप होतात तेव्हा ते मेल बॉडीपासून सेपरेट होतात आणि पॅरेंट बॉडीपासून सेपरेट होतात आणि प्रत्येक बर्ड्स हा नंतर एक नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट मेथड आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन्स. So base example of the spore formation is the Clydomonas. So in the Clydomonas, asexual reproduction occurs by the formation of
facilitated motile zoospore. Okay, and these zoospore which are capable for the independently develop into the new individuals. Okay, सिंपल मीनिंग याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन मध्ये सुद्धा बरेचशा ऑर्गॅनिझम मध्ये स्पोर फॉर्म होतात आणि नंतर ते स्पोर जे आहेत ते नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल द क्लायडोमोनास ऑर्गॅनिझम याच्यामध्ये फ्लॅजिलेटेड आणि मोटाईल झूस्पोर तयार होतात जे नंतर स्वतः नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप होतात. दॅट इज द सम एक्झाम्पल्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. And another example of the asexual reproduction are the binary fissions. Binary fissions. Example of the binary fission is amoeba and paramecium. Parameciums. Second method is conidia formation. कोनिडिया फॉर्मेशनचे एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. नेक्स्ट इज जिम्युल फॉर्मेशन. जिम्युल फॉर्मेशन. जिम्युल फॉर्मेशनचे एक्झाम्पल आहे स्पंजी. ओके, so this is some method of the asexual reproduction occurring in the organism. Next आपण बघणार आहोत asexual vegetative reproduction ला vegetative propagation सुद्धा म्हणतात. So plant can be reproduced through the asexual reproduction with the help of vegetative parts of plants. Okay, and in this asexual reproduction plant produce the new one that is genetically identical to the parents. Genetically identical to parents. So plants can be reproduced by the using of the some vegetative parts of plants, and that plants are genetically identical to the plants. There is also few methods of reproduction in the plants which are not naturally occur in the plants. Okay, so agriculture and horticulture exploits vegetative reproduction in order to multiple fresh stock of plants. तर ॲग्रिकल्चरमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये जे काही क्रॉप्सची आवश्यकता असते फॉर द कल्टिवेशन्स, जसे की हॉर्टिकल्चरमध्ये फ्लावर प्लांट्स लागत असतील आणि ॲग्रिकल्चरमध्ये काही क्रॉप जर पाहिजे असेल तर त्यांना प्रोड्यूस करण्यासाठी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला जातो, ज्याच्या थ्रूमध्ये मल्टिपल फ्रेश स्टॉक प्लांट तिथे प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. देन आर्टिफिशियल मेथड्स आर यूज फॉर द propagations of various desired varieties of plants to according to human requirements. Okay, some of the methods are given is here. First is the cutting. First is the cutting. Okay, वेगवेगळ्या मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या, त्याच्यातल्या काही आपण बघणार आहोत. पहिली जी आहे ते कटिंग्स. कटिंग म्हणजे काय, तर इन कटिंग्स small parts of small piece of vegetative parts of plants are used for propagations
दॅट इज अ कटिंग्स. एखाद्या प्लांटचा व्हेजिटेटिव्ह पार्टचा जर स्मॉल पार्ट जर आपण प्रोपगेशनसाठी जर यूज करत असेल तर त्याला आपण कटिंग्स म्हणतो. याच्यामध्ये आपण प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्टेमला सुद्धा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर लिव्सला सुद्धा यूज करू शकतो. त्याच्यानंतर रूटला सुद्धा यूज करू शकतो. जर स्टेम जर यूज करत असेल तर त्याला म्हणतात स्टेम कटिंग. लिव्हला यूज करत असेल तर त्याला लिव्ह कटिंग. रूट असेल तर त्याला रूट कटिंग म्हणतात. ओके, म्हणजे प्लांटचा एखादा पार्ट आपण जर लावण्यासाठी प्लांट ग्रो करण्यासाठी यूज करत असेल तर त्याला कटिंग्स म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला कलम लावणीस म्हणतो. तर स्टेम कटिंगचं एक्झाम्पल जे आहे ते इझी आहे, ते म्हणजे रोज. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आहे बोनजेविला. आणि न्यू कटिंगचं एक्झाम्पल आहे सॅन्सव्हिरिया. आणि रूट कटिंगचं एक्झाम्पल आहे blackberry plants. Okay, so this is the cuttings. Next vegetative reproduction जे आहे ते आहे grafting. Here two parts of plants are joined to each other in such a way that they grow as one plants. That is grafting. दोन प्लांटचे पार्ट्स अशा प्रकारे जॉईन केलेले जातात की ते पूर्ण प्लांट हे एकच प्लांट असल्यासारखं ग्रो करते किंवा एक प्लांटमध्ये ग्रो केलं जाते, त्याला ग्राफ्टिंग म्हणतात. In this method, parts of stem containing one or more buds are joined on rooted plants called stalk is called grafting. ग्राफ्टिंग मध्ये एखाद्या प्लांटच्या स्टेमचा पार्ट घेऊन तो एखाद्या रुटेड प्लांटवरती लावला जातो त्याला ग्राफ्टिंग म्हणतात. ज्या प्लांटचा स्टेमचा पार्ट घेतला जातो त्याला सायम म्हणतात. सायम इज वन. ज्या प्लांटचा आपण पार्ट कलम म्हणून घेतलेला आहे त्याला सायम म्हणतात. आणि ज्या झाडावरती तो पार्ट लावला जातो त्या प्लांटला म्हणतात स्टॉक. ओके, सायम अँड स्टॉक्स. आणि त्यांच्यामध्ये एकच प्लांट होतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्राफ्टिंग. ओके, सो whereas the budding is also called as bud grafting. Okay, in which only one buds are used. Only one buds of the stem is used for propagations. Okay, so बर्ड ग्राफ्टिंग मध्ये स्टेमचा यूज न करता फक्त एक बर्डचाच यूज केला जातो, त्याला बर्ड ग्राफ्टिंग म्हणतात. इथे या ग्राफ्टिंग मध्ये आपण स्टेम घेतलेला आहे, एक फांदी घेतलेली आहे, कलम घेतलेली आहे, ती दुसऱ्या झाडावरती आपण लावलेली आहे, त्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. बर्डिंगला सुद्धा बर्ड ग्राफ्टिंग म्हणतात, म्हणजे एक बर्डच दुसऱ्या झाडावरती लावला जातो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे ॲपल ट्रीमध्ये
दुसरा आहे पियर प्लांट, फ्रूट प्लांट आहे, आणि लास्ट आहे रोज. त्याच्यावर सुद्धा बर्ड ग्राफ्टिंग केली जाते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे ती आहे टिश्यू कल्चर. नेक्स्ट जी मेथड आहे प्रोपगेशनमध्ये ती आहे टिश्यू कल्चर. In this method, the tissue of the plants are collected and carefully grow to the get the plantlets. Okay, to get the plantlets. Plantlets. Okay, plantlets means a small pods, a small part. Okay, रोपट. तर टिश्यू पासूनच लहान लहान रोपटे तयार केले जातात, त्याला टिश्यू कल्चर म्हणतात. पण नाउअडेज मायक्रो प्रोपगेशन आर मोस्टली यूज. ओके. Nowadays, micro propagations are mostly used. In this method, from the single cell of the plants, new plants are developed. Means नवीन झाडाचं रोप तयार केलं ते एका झाडाच्या सिंगल सेल पासून. दॅट इज कॉल्ड द मायक्रो प्रोपगेशन्स. ओके. तर इथे आपला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा पार्ट कंप्लीट झालेला आहे.